Hi everyone. Samira here. Gautam's friend. हाय हाय हाय. Hi. गौतमची फ्रेंड जॉईन हो ना तू आम्हाला. No, it's okay. I'm with my friend. अरे तुम्ही दोघी पण जॉईन व्हा. मोर द मेरियर प्लीज. कम जॉईन अस. No, it's okay. मी just walkला निघाले होते आणि my friend met me. But if you're insisting, then okay. I'll join you guys. Let's do one thing. Let's click our first group picture. What says? Yeah, sure. लेट्स डू इट. शुअर. Great. Let's click more pictures. हाँ, click लो. या शो. ये ना तू खाली. अगं ये तू इथे तू इथे. Okay. We'll do sarang, yeah? Great. Show me. Nice photos, guys. मी ना हे फोटोज आपल्या फॅमिली ग्रुपवरती टाकते. That we met coincidentally. शुअर शुअर. आणि स्पेशल फोटोज आशुताईसाठी. हॅव्हिंग फन विथ गौतम. मिस यू आशुताई. गेम खेळायचा तर असा खेळायचा की समोरच्याला डाऊट पण नाही आला पाहिजे आणि समोरचा आऊट पण झाला पाहिजे. काय झालं? मगाशी मम्मी समोर किती छान झाली मीटिंग वगैरे नाटकं केलीस ना. तर मला सांग खरं काय घडलंय ते. जाऊ दे ना पप्पा. काही नाही झालंय. कसं आहे शरू, माणूस एकदा कमवायला लागला ना की त्याला त्याच्या स्वतःच्या मान अपमानापेक्षा राग बोबापेक्षा आपल्या कुटुंबाचा आनंद समाधान महत्वाचं वाटायला लागतं. आता काय नोकरी करताना वरिष्ठ बोलतात, अपमान करतात, हे सगळ्यांचंच होतं. माझं सुद्धा झालंय. पण जेव्हा जेव्हा असं वाटायचं की हा असं माझ्याशी का बोलला, देतो नोकरी सोडून, पण तेव्हा तेव्हा ना मला तुमच्या सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर यायचे आणि मग गप्प राहायचो. मी जे तुम्हाला बोलतो ना स्वाभिमान बाळगा वगैरे, तेव्हा बायका पोरांच्या चेहऱ्या पुढे पण तो टिकत नाही ग. तू आत्ता काम सुरू केलंयस, काहीतरी कधीतरी मनाविरुद्ध होणार, त्यावेळी थांबायचं, विचार करायचं, रागाच्या भरात काही करायचं नाही. आज आत्ता इथं मी काही बोलले
नोकरी सोडून दिली तर काय काय होईल याचा शांतपणे विचार करायचा. जेव्हा जेव्हा असं वाटेल ना की ही नोकरी हा अपमान आपल्या डोक्यावरून चाललाय, आपला कॉन्फिडन्स जातोय, तेव्हा सोडून द्यायचं, बिनधास्त सोडून द्यायचं. पण तेव्हा आपली तयारी असायला पाहिजे की आपल्याकडे काही दिवस काही महिने काम नसणार आहे. पप्पा मला जॉब सोडायचा नाहीये, पण आज एकदा असं वाटलं की उलट उत्तर द्यावं. मम्मीने सांगितलं होतं ना की तेजस्विनी काकी फक्त तुझ्या बॉस नाही तर ताईच्या होणाऱ्या सासू आहेत, नीट वाग. म्हणून मी काहीच नाही बोलले. म्हणजे तशी जागाच नव्हती असं काही बोलायची. पण वाईट वाटतं ना पप्पा, त्या माझ्याशी असं वागला जसं काय मी तशी मी त्यांची पर्सनल नोकर आहे. ती समोरची बाई माझ्याशी काही बोलत होती, पण काकी काहीच नाही बोलल्या, फक्त माझी मजा बघत राहिल्या. काय गरज होती ना असं वागायची? त्यांनी बोलवलं होतं ना मला त्यांच्या बरोबर जायला. तरी एमडी कॉलेजची क्वीन आहेस तू, असं रडतेस काय? पप्पा दुसरं कोणी असताना मी बोललीच असते. माझी काहीच चुकी नव्हती, उगाच बोलायचं म्हणून बोलल्या. इतका राग आलेला ना मला तेव्हा. तू शांत हो. तू बरोबरच वागली आहेस. तुझ्या बहिणीच्या होणाऱ्या सासूशी जसं वागायला पाहिजे ना तसंच वागली आहेस तू. आणि तू उलट उत्तर दिले नाहीस हे त्यांच्या लक्षात आलं असणार. नसेल तर नंतरही त्यांच्या लक्षात. आणि त्यांना जरा जरी मन असेल ना, जरा जरी, तर त्यांनाही वाईट वाटेल. आणि नेहमी एक लक्षात ठेव, लोक ना समोरचा कसा वागतो त्यापेक्षा तुम्ही त्याच्यासोबत कसे वागता, कसे उत्तर देता हे लक्षात ठेवता. मग चूक समोरच्याची असली ना तरी तुम्ही काय बोललाय हे महत्वाचं ठरतं. कळलं? आणि आज जे झाले ना ते सारखं सारखं होतंय, परत परत होतंय असं वाटलं ना तर मला सांग, मग बघू आपण काय करायचं ते. तुमच्याशी बोलून थोडं हलकं वाटतं आता. ए विडो, कुणी किती काही असू दे, किती मोठा असू दे, श्रीमंत असू दे, माझ्या या राज्याची तू राजकन्या आहेस. तुम्ही सगळ्या माझ्या राजकन्या. पावसात चहा म्हणजे एक नंबर यार. आज सगळ्यांचे पैसे मी देणार. ओ तायडेची पार्टी, तायडेची. पैसे दे. बाबो सर, एक मिनिट, पण सर तुम्ही इकडे कसे काय? म्हणजे चायच्या टपरीवर, तुम्ही तर चाय पण एवढी पित नाही आणि टपरीवर कशाला प्याल तुम्ही? तुमचं तर 5 स्टार 20 स्टार असतं बाबा. तुम्ही इकडे काय करताय सर?